नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचा पाठ क्रमांक 9 घर ह्या कवितेचा स्वाध्याय पाहणार आहोत. मित्रांनो, याआधी आपण ह्याच कवितेचं स्पष्टीकरण देखील मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ते देखील तुम्ही आधी पाहायचं आहे, म्हणजे तुम्हाला आजचा स्वाध्याय पूर्ण समजणार आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्याच कवितेतील बरेच प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर काही मराठी व्याकरणाचे देखील प्रश्न या कवितेमध्ये आलेले आहे, म्हणजे स्वाध्यायामध्ये आलेले आहेत. आणि हा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी 2 भागामध्ये हा व्हिडिओ केलेला आहे. म्हणजे पहिल्या भागामध्ये कवितेच्या खालचे प्रश्नोत्तर घेतलेले आहे आणि दुसऱ्या भागामध्ये मराठी व्याकरणाचे म्हणजेच घर या कवितेचे व्याकरणाचे प्रश्न घेतलेले आहेत. म्हणून तुम्ही आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचा तो व्हिडिओ पाहता येणार आहे. आणि ही व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, पाहूया घर ह्या कवितेचा स्वाध्याय. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, अ माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते? त्याचं उत्तर आहे, माणसाची पहिली शाळा घरात सुरू होते. बघा मित्रांनो, मी या व्हिडिओमध्ये प्रश्नांची उत्तरं कसे लिहायची आहेत हे देखील मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरी पुन्हा आता सांगते कशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. बघा, प्रश्न पूर्ण वाचायचा आणि त्यामध्ये फक्त एक शब्द असा असतो जो की आपल्याला प्रश्न दर्शवतो. मग ह्यामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये पाहूया, माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते? मग यामध्ये कुठे हा शब्द काढून टाकायचा आणि हे प्रश्नचिन्ह देखील काढून टाकायचं आणि प्रश्न ज्या पद्धतीने विचारलेला आहे त्या पद्धतीने त्याचं उत्तर लिहायचं आहे. म्हणजे कुठे हा शब्द काढून टाकला की त्यामध्ये आपण फक्त उत्तराचा शब्द लिहितो. तर ते उत्तर ह्या पद्धतीने येणार आहे की माणसाची पहिली शाळा, कुठे हा शब्द काढला त्याऐवजी घरात हा शब्द लिहिला, सुरू होते. मग माणसाची पहिली शाळा घरात सुरू होते, अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आणि असं तुम्ही उत्तर लिहिता तेव्हा तुम्हाला पूर्ण मार्क मिळतो. आता पाहूया पुढचा प्रश्न. हा प्रश्न, घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? उत्तर आहे, घराने नवीन मूल्य, नवीन ज्ञान जवळ करावे. आता तिसरा प्रश्न, की आईच्या हातचे जेवण कसे असते? आईच्या हातचे जेवण चविष्ट असते. आता पुढचा प्रश्न पाहूया. कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे ते लिहा. त्यामध्ये उत्तर आहे, उत्तर क्षमा करा मित्रांनो, बॅकग्राऊंड नॉईज एक आहे. त्याचं उत्तर आहे, घर म्हणजे नुसते दगड, विटा, सिमेंट पासून बनलेल्या 4 भिंतीने तयार केलेली वस्तू नसून ती एक सुंदर कलाकृती असते. ती एक आनंदी वास्तू असते. घरात फक्त वेगवेगळ्या खोल्या असून चालत नाही, तर घर म्हणजे जिव्हाळा व प्रेमाने भरलेल्या ओल्या भावना असते. घरातच आपण शिक्षणाच्या पहिल्या शाळेत शिकत असतो. घर म्हणजे फक्त पसारा किंवा निवारा नसून त्याला स्वतःचा असा एक चेहरा व कहाणी असते. घराला स्वतःची अशी एक ओळख असते. घरापासून आपण पाहायला, चालायला, धावायला, लढायला व दुःखाचे डोंगर चढायला शिकतो. घराने सतत सावधान व समाधानी असावे. घराने सतत काळाचे भान ठेवावे. त्याने नवनवीन मूल्य स्वीकारावी व नवनवीन ज्ञान आत्मसात करावे. घरात आई अपार कष्ट करत असते. आजी घरातल्या लहानक्या मुलांना गोष्टी सांगते, तर आजोबा सतत सर्वांची गप्पा मारत असतात. घरी आई जे सर्वांसाठी जेवण बनवते ते अतिशय चविष्ट व रुचकर असते. अशा प्रकारे कवी धुंडीराज जोशी यांनी घराचे वर्णन केलेले आहे. आता तुम्हाला ह्या पद्धतीने तुमच्या शब्दामध्ये हे उत्तर लिहायचं आहे. मी तुम्हाला थोडक्यात इथे या कवितेचा सारांश दिलेला आहे. आता पाहूया पुढचा प्रश्न. खालील आकृती पूर्ण करा. त्यामध्ये घर व्यक्तीला काय काय शिकवते ते आपल्याला सांगायचं आहे. तर आपल्याला घर काय करायला शिकवते? तर पाहायला शिकवते, चालायला शिकवते, धावायला शिकवते,
लढायला शिकवते व दुःखाचे डोंगर चढायला देखील शिकवते. आता पुढचा प्रश्न, शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व ते लिहा. यामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि कवितेमधून सिमिलर वर्ड आपल्याला शोधायचे आहे. मग त्यामध्ये वस्तू हा पहिला प्रश्न आहे, त्यासाठी कवितेत आलेला शब्द आहे वास्तू. नेक्स्ट, खोल्या, ओल्या, जिव्हाळा, शाळा, पसारा, निवारा. बघा इथे आपल्याला सिमिलर वर्ड शेवटचे शब्द सारखे आलेले आहेत. आता पुढचे प्रश्न, पाहायला, धावायला, सावधान, समाधान, भान, ज्ञान, गोष्ट, कष्ट, चविष्ट, गप्पिष्ट. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न शोधून लिहायचे होते, म्हणजे शब्द शोधून लिहायचे आहेत. आता पाहूया पुढे, योग्य पर्याय निवडा. आता इथे आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि त्याचे पर्याय देखील दिलेले आहेत. त्यामध्ये प्रश्न असा आहे, घरात हव्या भावना ओल्या म्हणजे काय? तर त्यासाठी पर्याय पाहूया आपण. अ पर्याय, घरातील व्यक्तींनी रडावे. दुसरा पर्याय आहे, घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे. आणि तिसरा पर्याय, घरातील व्यक्ती एक व्यक्ती भावना नावाची असावी. तर आपल्याला ह्या तिघांपैकी योग्य कोणता पर्याय वाटतो की घरात हव्या ओल्या भावना म्हणजे घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे. या पद्धतीने तुम्हाला उत्तर शोधायचं आहे. तुम्ही ब्रॅकेट करू शकता किंवा टिक केलं तरी चालणार आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. घर शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे अपर्याय, घरामध्ये बालमंदिर भरते. दुसरा पर्याय आहे, घरापासून शिक्षणाची सुरुवात होते. आणि तिसरा पर्याय, घराच्या शाळेत नाव घातले जाते. मग त्यासाठी आपल्याला योग्य तो पर्याय कोणता निवडायचा आहे? तर घर शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे घरापासून शिक्षणाची सुरुवात होते. सगळ्यात आधी आपण पहिले जे धडे घेतो ते कुठून घेत असतो? आपल्या घरातूनच घेत असतो. म्हणून आपल्याला इथे पर्याय क्रमांक 2 मिळालेला आहे. आता पुढचा तिसरा प्रश्न पाहूया. क, जवळ करावी नवीन मूल्य नवीन ज्ञान म्हणजे काय? त्याचे पर्याय पाहूया. नवीन मूल्य व नवीन ज्ञानाच्या जवळ राहायला जावे. दुसरा पर्याय आहे, रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावी. आणि तिसरा पर्याय आहे, काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावे. मग आपल्याला योग्य पर्याय कोणता वाटत आहे यामध्ये? तर जवळ करावीत नवीन मूल्य नवीन ज्ञान म्हणजे काळानुसार मूल्य व ज्ञानातील बदल स्वीकारावेत. तर आपल्याला इथे तिसरा पर्याय मिळालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न काय करायचे आहेत? शोधून लिहायचे आहेत. आता पाहूया पुढचा प्रश्न. खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा. आता आपल्याला इथे काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांचे अर्थ मीन्स मिनिंग देखील दिलेला आहे. मग त्यामध्ये पहिला आहे चविष्ट म्हणजे चव असणारे. दुसरा आहे विशिष्ट म्हणजे ठराविक प्रकारचा. तिसरा आहे भ्रमिष्ट म्हणजे भ्रम झालेला. चौथा प्रश्न आहे गप्पिष्ट म्हणजे गप्पा मारणारा. 5 कोपिष्ट म्हणजे रागावणारा. आणि 6 अनिष्ट म्हणजे योग्य नसलेले. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण घर या कवितेतील एकूण 7 प्रश्न घेतलेले आहेत आणि बाकीचे पुढचे प्रश्न मी पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला जर वाक्प्रचार आणि विशेषण याबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल किंवा ते घटक समजून घ्यायचे असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहून घ्यायचे आहे. म्हणजे तुम्हाला व्याकरणात पूर्णपैकी मार्क मिळणार आहे. आणि मित्रांनो, आता आपण या कवितेतील काही एका वाक्यात प्रश्नांची उत्तरं पाहिली आहेत. त्याचबरोबर योग्य पर्याय निवडलेले आहेत आणि कवितेत शेवटी समान असणारे शब्द देखील शोधून लिहिलेले आहेत. तर हे सगळे प्रश्न तुम्हाला जर खूप महत्त्वाचे वाटत असतील आणि आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कारण तुम्ही जेव्हा लाईक करता तेव्हा मला मोटिवेशन मिळत असतं. आणि आपल्या मित्रांपर्यंत हे प्रश्न शेअर करा. आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवायचं आहे. आणि अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून हे घंटीचा आयकॉन देखील प्रेस करायचा आहे.
आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद.